घरातील मोठी मुलगी असल्यामुळे भावाच्या लग्नासाठी मी 10 दिवस आधीच पुण्याच्या आपल्या माहेरी पोहोचले, जेणेकरून तिथे सगळी जबाबदारी सांभाळता येईल. आता भावाच्या लग्नाचे दिवसही जवळ आले होते आणि पाहुण्यांची ये-जा सुरू झाली होती. आज माझी धाकटी बहीण सायली आणि तिचे पती अद्वैत येणार होते. सर्वजण त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. पण मी मात्र मनातल्या मनात थोडी अस्वस्थ होते. कारण होतं माझी न्यूनगंडाची भावना. माझे लग्न साधारण 5 वर्षापूर्वी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे असलेल्या अनिकेतशी झाले होते. आईच्या आजारपणामुळे मोठी मुलगी म्हणून मी माझं कर्तव्य बजावलं होतं आणि लग्नासाठी जे पहिलं स्थळ आलं त्याला घरच्यांनी होकार दिला. खरं तर माझं लग्न लावून देण्यात आलं होतं. माझ्यात आणि अनिकेतमध्ये काहीच साम्य नव्हतं. मी एखाद्या खळखळणाऱ्या लाटेसारखी चंचल, तर ते एखाद्या संथ समुद्रासारखे शांत, ज्यात मिसळल्यावर लाटेचा उत्साह जणू मावळून जायचा. मी एक नृत्याची आवड असलेली मुलगी होते आणि अनिकेत मराठीचे प्राध्यापक होते. नेहमी कोणत्या तरी वेगळ्याच जगात हरवलेले. असं नाही की मला काही त्रास होता, पण जसा जोडीदार मी स्वप्नात पाहिला होता तसा तो नक्कीच नव्हता. मी संसार स्वीकारला होता. एका मुलाची आईही झाले होते. पण तरीही अनिकेतशी मनाचं नातं कधी जुळलंच नाही. आणि हे अंतर अधिक जाणवून द्यायला माझी बहीण सायली आणि तिचा नवरा अद्वैत येत होते. अद्वैत अत्यंत हसमुख, गाणी गुणगुणणारा आणि दोघांच्या वयातही फार अंतर नव्हतं. उद्या भावाचा साखरपुडा होता आणि माझी ही न्यूनगंडाची भावना मला पुन्हा एकटं पाडणार होती. सायली आल्यावर लगेच म्हणाली, ताई तू किती बारीक झालीस. दाजी कुठे आहेत आणि सोहम कुठे आहे? सायलीच्या कडेवर 6 महिन्यांची मुलगी होती. तिच्या मागे अद्वैत हसत खिदळत येत होता. मी म्हटलं, तुम्ही आलात, आता लग्नात खरी रंगत येईल. संध्याकाळी सगळे गप्पा मारत बसलो होतो. तिथे अद्वैतचे जोक्स आणि हजरजबाबीपणामुळे सगळीकडे हाशा पिकला होता. तर दुसरीकडे माझे पती अनिकेत मात्र एका कोपऱ्यात बसून सोहमसोबत खेळण्यात मग्न होते. मला त्यांचं हे वागणं कधी कधी खूप खटकायचं. इतक्यात भावाने हट्ट धरला, पूर्वाताई एक डान्स होऊन जाऊ दे ना. मी सुद्धा मनसोक्त नाचले. पण सायलीचं नशीब बघून मला कुठेतरी थोडा हेवा वाटत होता. सगळ्यांनी खूप आग्रह केल्यावर अनिकेत गाणं गाण्यासाठी तयार झाले. माझी तर धाकधूक वाढली होती. मला वाटलं आज माझी अब्रू जाणार. जो माणूस कधी साधं गुणगुणत नाही तो गाणं कसं गाणार. पण जेव्हा त्यांनी गाणं सुरू केलं तेव्हा मी अवाक झाले. त्यांचा आवाज इतका सुंदर आणि सुरेल होता की सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकतच राहिले. गाणं संपताच अंगण टाळ्यांच्या कडकडाटाने घुमलं. आईने पुढे येऊन त्यांची दृष्टच काढली. तेव्हा अनिकेत लाजून खाली बघू लागले. आज मला ते खूप वेगळे भासत होते. जेवण उरकून रात्री उशिरा आम्ही दोघी बहिणी मुलांना झोपवून गच्चीवर आलो. किती वर्षांनी माहेरच्या गच्चीवर बसलो होतो. मी खूप खुश होते. पण सायली काहीतरी विचारत होती. ती म्हणाली, ताई तुझ्या आणि दाजीमध्ये सगळं ठीक आहे ना? म्हणजे तुमचं नातं? मी लांब श्वास घेत म्हटलं, हो, तुझ्यासारखा परफेक्ट हिशोब नाही आहे ग, पण चाललंय. सायली म्हणाली, ताई आज जेव्हा दाजी गात होते तेव्हा असं वाटलं की ते फक्त तुझ्यासाठीच गात आहेत. मला असं वाटतं की तू अजून त्यांना मनातून स्वीकारलंच नाही आहेस. मी दचकले. तिला हे कसं समजलं? मी मन मोकळं करत म्हटलं, आमच्यात 10 वर्षाचं अंतर आहे. प्राध्यापक आहेत ते, खूप गंभीर असतात. तुमचं कसं लव्ह बर्ड्ससारखं आहे, तसं आमचं नाही. सायलीने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, ताई ज्याला जे मिळत नाही त्याला तेच चांगलं वाटतं. दाजींची ही गंभीरता त्यांना लाखात एक बनवते. तुला अद्वैतची चंचलता आवडते ना? पण मला विचार, त्याला आरशासमोरून आणि स्वतःच्या स्टाईलमधून वेळच मिळत नाही. तो कधीच माझ्याकडे लक्ष देत नाही. मुलगी रडून हैराण होते, पण गर्दीत तिला सांभाळायची जबाबदारी देखील तो घेत नाही. फक्त मौज मजा. संध्याकाळी पाहिलंस ना, मी कुठे डान्स करू शकले का? उलट दाजींनी सोहमला इतका वेळ सांभाळलं म्हणूनच तू बिनधास्त नाचू शकलीस. इतक्यात खालून आवाज आला, सायली तुझी मुलगी जागी झाली आहे, लवकर ये. ती अनिकेतची हाक होती. सायली खाली निघून गेली. मी बराच वेळ तिथेच बसून राहिले. एक एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून सरकू लागला. अनिकेतचं प्रेम, माझी काळजी, त्यांचा समंजसपणा. मी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत आले होते. माझे डोळे पाणावले. सकाळ होईपर्यंत मी बदलले होते. सायंकाळी साखरपुड्याची तयारी सुरू झाली. मी पिवळी साडी नेसली आणि अनिकेतसाठी तसाच मॅचिंग कुर्ता काढून त्यांच्यासमोर धरला.
त्यांनी आश्चर्याने विचारलं, हा कोणाचा कुर्ता आहे? माझा जुना कुर्ता दे ना. मी लाजत म्हटलं, तुमचाच आहे. आज आपण मॅचिंग कपडे घालूयात. अनिकेत एकटक माझ्याकडे बघत राहिले आणि म्हणाले, आज तू काहीतरी वेगळीच दिसतीयस. काय झालंय? बाहेर लखलखत्या माळा लावल्या होत्या. सगळीकडे प्रकाशच प्रकाश होता. घरही उजळलं होतं आणि माझं मनही. मला माझी जोडी आता जगातील सर्वात सुंदर जोडी वाटत होती. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.